नंतर पृथ्वी अस्तित्वात आली. 3000 लाख वर्षांनंतर पृथ्वीवर वातावरण आणि महासागर निर्माण झाले. नंतर 5000 लाख वर्ष गेली आणि निळसर हिरवळ शेवाळाच्या रूपात प्राथमिक अवस्थेतील सजीव सृष्टी अवतरली. 5000 लाख वर्षांनंतर जीवाणू आणि साध्या वनस्पती अस्तित्वात आल्या. नंतर अब्जावधी वर्षांच्या कालावधीत अधिकाधिक गुंतागुंतीची रचना असलेल्या सूक्ष्म जीवांची उत्क्रांती होत गेली, आधी समुद्रात आणि नंतर जमिनीवर. नंतर 2000 लाख वर्षांनी डायनासोर्स या महाकाय प्राण्यांनी पृथ्वीवर अधिराज्य गाजवलं. पण 700 लाख वर्षांपूर्वी एका मोठ्या उल्टीच्या आघातानंतर झालेल्या ऋतुमानातील बदलांमुळे ते नाहीसे झाले आणि त्यातून सस्तन प्राण्यांच्या जलद उत्क्रांतीला चालना मिळाली. त्यात सर्वात पहिले होते मानव, ज्यांनी निसर्गालाच आकार द्यायला सुरुवात केली. आपल्या पूर्वजांनी दगडांची अवजारं बनवली, आगीचा वापर केला आणि शेती शिकून घेतली. भटके फिरस्ता असलेले आपण स्थायिक झाले. जीवन स्थिरस्थावर झाल्यावर माणसांना आकाशाचं निरीक्षण करायला भरपूर वेळ मिळाला. रात्रीच्या आभाळात विखुरलेले तारे बघताना आपल्या पूर्वजांना त्यात ओळखीच्या आकारांचा आणि रचनांचा आभास झाला, ज्यांना आपण नक्षत्र म्हणजे तारकासमूह म्हणतो. आज आपल्याला संपूर्ण आकाशाला गवसणी घालणारी 88 नक्षत्र ओळखता येतात. त्यातली 12 नक्षत्र ओळखली जातात. आकाशात ती एका पट्ट्याच्या रूपात दिसतात. लिओ, सूर्य, चंद्र आणि इतर ग्रह राशींच्या या पट्ट्यातून प्रवास करतानाचे चित्र दिसते. ठळकपणे दिसणाऱ्या नक्षत्रांपैकी एक आहे मृग म्हणजे ओरायन, जे हिवाळ्यात आकाशात सहज दिसते. त्याच्या थोड्या पश्चिमेला आहे आकाशीय बैल वृषभ म्हणजे टॉरस, एक राशीय नक्षत्र. असा भास होतो की वृषभ त्या शिकाऱ्यावर हल्ला करतोय. त्या बैलाचा डोळा बनलेला आहे रोहिणी हा लाल रंगाचा एक महाकाय तारा. मृगाच्या दुसऱ्या बाजूला आपल्याला दिसतोय बृहदलुब्धक म्हणजे कॅनस मेजर, मोठा कुत्रा, जो आहे सिरियस बरोबर म्हणजे व्याध, डॉग स्टार. व्याध हा आकाशातला सर्वात प्रखर तारा आहे आणि तिथे वरती दिसतोय पपी डॉग, लघुलुब्धक म्हणजे कॅनस मायनर, त्याच्या प्रश्वा या प्रखर ताऱ्याबरोबर. त्या काळातले मानव जंगली प्राण्यांच्या सानिध्यात राहायचे, त्यामुळे आकाशातही त्यांना प्राण्यांचेच आकार दिसायचे, जसे की अस्वल. तिथे एक मोठं अस्वल आहे सप्तर्षी म्हणजे उर्सा मेजर आणि जवळच आहे छोटं अस्वल ध्रुव मत्स्य म्हणजे उर्सा मायनर. आपण पाहिलंच आहे मोठ्या अस्वलाच्या शरीराकडच्या भागाकडून 2 तारे छोट्या अस्वलाच्या शेपट्याकडच्या ताऱ्याकडे रोखलेले आहेत. तो तारा आहे नॉर्थ स्टार, ध्रुव तारा म्हणजे पोलारिस. अगदी डोक्यावर आपल्याला दिसतंय लोकप्रिय राशीय नक्षत्र सिंह म्हणजे लिओ. एक प्रखर तारा मघा म्हणजे रेग्युलस त्याच्या पंजाजवळ दिसतोय, जो खरं म्हणजे 4 ताऱ्यांनी बनलाय. आणि शेपटाकडे आहे फाल्गुनी म्हणजे डेनेबोला, जो तसा तरुण तारा आहे. दक्षिणेकडच्या आभाळात आपल्याला एक प्राचीन जहाज दिसतं, आर्गो. आज आपण या जहाजाची 3 नक्षत्रांमध्ये विभागणी केली आहे. या प्राचीन जहाजाच्या शिडाला आपण म्हणतो नवशीर्ष म्हणजे वेला. मागच्या भागाला अरित्र म्हणजे पपीज आणि तळाच्या भागाला नौकातल म्हणजे कन्या. नौकातलातला अगस्ती म्हणजे कॅनपस हा तारा आकाशातला दुसरा प्रखर तारा आहे.
अगस्तीचा उपयोग दक्षिणी समुद्रात दिशादर्शक म्हणून केला जातो. दक्षिणेकडचं आणखी एक नक्षत्र दिशादर्शक म्हणून उपयोगी पडतं. क्रूसचा आकार असलेला हा तारा 4 ताऱ्यांनी बनलेला आहे. हा आहे त्रिशंकू म्हणजेच क्रक्स. याच्या भोवताली सर्वात प्रखर नक्षत्र आहे नरतुरंग म्हणजे सेंटॉरस. प्राचीन मानवांना तारे सेंटॉर या अर्धमानव आणि अर्ध घोडा असलेल्या ग्रीक देवतेसारखे दिसले. नरतुरंगच्या मागच्या खुणापाशी दिसतो आकाशातला तिसरा तेजस्वी तारा अल्फा सेंटॉरी आणि बरोबर असतो प्रॉक्सिमा सेंटॉरी, जो संपूर्ण आकाशातला आपल्यात सर्वात जवळचा तारा आहे. इथे भूतप म्हणजेच बूटीज द हर्ट्समन या नक्षत्रात आपल्याला दिसतोय स्वाती हा चौथा तेजस्वी तारा. आकाशातला 5वा प्रखर तारा आता पूर्वेकडे उगवताना दिसतोय अभिजित म्हणजे वेगा, ज्याचं खगोलशास्त्रज्ञांनी सूर्यानंतर सर्वात जास्त संशोधन केलं आहे. हंसा आणि गरुड नक्षत्रांमधल्या श्रावण या ताऱ्यांबरोबर अभिजितची अवकाशातील एक प्रसिद्ध त्रिमिती तयार होते, जिला समर ट्रायंगल म्हणतात. हा त्रिकोण उन्हाळा सुरू झाल्याची सूचना देतो. तुम्ही कोणत्याही वेळी उघड्या डोळ्यांनी आकाशाकडे पाहिलं तर तुम्हाला 3000 तारे दिसू शकतात. काही खूप प्रखर असतात, काही मंद आणि बरेचसे दिसतही नाही. आपल्या आकाशगंगेतल्या 4000 लाख ताऱ्यांपैकी ते एक छोटासा हिस्सा आहे. विश्वाची भव्यता दर्शवण्यासाठी प्रकाश वर्ष ही संज्ञा वापरतात. म्हणजे एका वर्षात प्रकाश कापू शकेल ते अंतर. मला आकाशगंगेच्या मध्यापासून 3000 प्रकाश वर्ष दूर आहे. देवयानी दीर्घिका जी उघड्या डोळ्यांनी दिसू शकणारी जास्तीत जास्त दूरवरची गोष्ट आहे, ती 20 लाख प्रकाश वर्ष दूर आहे आणि देवयानी ही आपल्याला सर्वात जवळची दीर्घिका आहे. त्या पलीकडे शेकडो अब्जावधी आकाशगंगा आहेत, ज्या अब्जावधी प्रकाश वर्ष दूरवर पसरलेल्या आहेत. मानवाने गेल्या हजारो वर्षांमधून आकाशाच्या निरीक्षणावरून विश्वाला समजून घेण्याचा प्रयत्न केलाय. आज आपण शक्तिशाली दुर्बिणी आणि संगणकांचा वापर करून विश्वाचं एक आकलनीय चित्र घडवण्याचा प्रयत्न करतोय. तिथे पलीकडे जीवसृष्टी असेल? आकाशाचे निरीक्षण करणारे काही जण परग्रहांवरील जीवसृष्टीचा शोध घेत असतात. नुकताच आपल्याला शोध लागलाय की बऱ्याच ताऱ्यांच्या भोवताली ग्रहमालिका आहे. काही खगोलशास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार विश्वात अशा अब्जावधी जागा असू शकतात जिथे जीवन शक्य आहे. या घडीला तरी विश्वात इतरत्र अशी शक्यता असल्याचा आपल्याकडे पुरावा नाही. जीवशास्त्रज्ञ आणि लेखक जुलियन हक्सली यांनी म्हटले, या प्रचंड विश्वामध्ये असे प्राणी असू शकतात जे तर्क, उद्दिष्ट आणि महत्वाकांक्षेने प्रेरित असतील, पण आपल्याला त्यांच्याबद्दल काहीही माहिती नाहीये. आपल्याला इतकंच ज्ञात आहे की मानवी मन आणि व्यक्तिमत्व एकमेवाद्वितीय आहे आणि या विश्वाने प्राप्त केलेलं हे सर्वोच्च दर्जाचं उत्पादन आहे. हक्सली म्हणाले, मानव ही अशी एक वास्तवदर्शी प्रक्रिया आहे
जिच्याद्वारे आणि जिच्यामुळे वैश्विक प्रक्रियेने सावधपणे स्वतःचं आकलन करून घ्यायला सुरुवात केली आहे. हक्सलीच्या सल्ल्यानुसार विश्व आपल्याशिवाय स्वतंत्रपणे अस्तित्वात असू शकत नाही. आपल्या समोर ज्या घडामोडी उलगडत असतात त्यांच्यामध्ये आपलाही अपरिहार्य सहभाग असतो. आपण विश्वाच्या या भव्य नाट्यामध्ये सहकलाकार असतो. मानवाचं भवितव्य विश्वाच्या भावी उत्क्रांतीशी जवळून जोडलं गेलंय. पुढे येणाऱ्या शतकांमध्ये पृथ्वीवरच्या हवामानामध्ये कमालीचे बदल होणार आहेत. जे खंड एकमेकांपासून दूर जात आहेत ते एकमेकांवर आदळूही शकतील. प्राचीन डोंगर उद्ध्वस्त होतील, काही नवीन निर्माण होतील जिथे आधी काहीच अस्तित्वात नव्हतं. डायनासोर्सच्या काळात जशी एक मोठी उल्का पृथ्वीवर आदळली होती तशी एखादी उल्का आदळली तर जवळचे काही तारे नाश पावतील आणि काही नवीन ताऱ्यांचा जन्म होईल. अब्जावधी वर्षांनंतर सूर्यप्रकाश पाहून त्याचं एक लाल निळं गोळ्यात रूपांतर होईल आणि तो पृथ्वी तसंच पुढचं सारं गिळून टाकेल. पूर्वी काही खगोलशास्त्रज्ञांनी असा सिद्धांत मांडला होता की प्रसरण पावणाऱ्या या विश्वाचा वेग मंदावेल, ते थांबेल आणि मग ते ढासळण्याला सुरुवात होईल. पण या सिद्धांताबद्दल आता शंका व्यक्त केली जाते, कारण नुकताच खगोलशास्त्रज्ञांना शोध लागलाय एका गोष्टीचा, जिला त्यांनी नाव दिले कृष्ण ऊर्जा आणि कृष्ण द्रव्य, म्हणजेच डार्क एनर्जी अँड डार्क मॅटर. आपल्याला जरी या द्रव्याचं स्वरूप फारसं समजलं नसलं तरी आपल्याला हे लक्षात आलंय की ते विश्वाचा बहुतांशी भाग व्यापून आहे. आणि असाही शोध लागलाय की विश्व नुसतंच प्रसरण पावत नाहीये तर त्याचा वेगही वाढतोय. जसजसा काळ पुढे सरकतोय तसतसं एक कोडं सोडवल्यानंतर अधिकाधिक कोडी समोर येत आहेत. विज्ञानाची हीच तर खूबी आहे. फिल्म संपलं. ते सर बोलणार आता ते लायब्ररी चालू कोण करणार, लायब्ररी ओपनर कोण? अरे संपलं आता काय. हे पण रेकॉर्ड करता की काय, क्रेडिट्स पण रेकॉर्ड करता.